सागरी किनारा लाभलेल्या नवी मुंबई शहराच्या खाडीपट्ट्यातील कांदळवने नामशेष होत चालली आहेत। त्यामुळे येत्या काळात नवी मुंबई शहरावर मोठं संकट ओढवण्याची भीती पर्यावरण प्रेमींकडून व्यक्त केली जाते। शहरातील जमिनींवर अतिक्रमण करणाऱ्या भूमाफियांनी कांदळवने नष्ट करण्याचा सपाटा लावला आहे। सानपाडा सेक्टर 21 मध्ये एक डेझिग्नेटेड होल्डिंग पॉइंट आहे। त्या होल्डिंग पॉइंट मध्ये भराव टाकला गेला आहे, त्याला बंदिस्त करण्यात आले आहे आणि पूर्णपणे अतिक्रमण त्याच्यामध्ये केले गेले आहे। 2005 मध्ये जसं बॉम्बेमध्ये महापूर आलेले तसेच नवी मुंबईमध्ये त्यावेळेस पूर कमी प्रमाणात होते, कारण आपल्याकडे होल्डिंग पॉइंटची कॅपॅसिटी जास्त आहे। असेच जर होल्डिंग पॉइंटला बंदिस्त करण्यात आले गेले तर उद्या नवी मुंबईमध्ये पण खूप पूर याची शक्यता आहे आणि डिस्ट्रक्शन पण नवी मुंबईमध्ये खूप मोठ्या प्रमाणात होईल। नेरूळ आणि जीवनगर एरियामध्ये बरेच प्रमाणे डेब्रिस माफिया सक्रिय आहे। तिथे कांदळवन आणि पंथल क्षेत्रावर डेब्रिस टाकून एरिया पूर्ण साफ करण्याची प्रयत्न चालू आहे आणि त्याच्यावर अधिकाऱ्यांची कुठल्याही प्रकारची हे नाही, फोकस नाही आहे। त्याच्यामुळे प्रकृतीचं नुकसान होऊ लागले आहे। सानपाड्यामध्ये एक जुईनगरमध्ये एक आपल्याला होल्डिंग पॉइंट आहे आणि तो होल्डिंग पॉइंट भराव पूर्ण बंद करून मला वाटतं आता जे हायकोर्टाने पण त्यामध्ये ऑर्डर दिली, नोटीस दिल्यात आणि त्याच्यामध्ये आता मी माझ्या अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत।